विद्यार्थी मित्रांनो नमस्कार। आज आपण बी.कॉम फोर्थ सेमिस्टरमध्ये मौद्रिक अर्थशास्त्र या विषयात अनिष्पादित संपत्ती, नाममात्र संपत्ती, त्याला नॉन परफॉर्मिंग ॲसेट NPA, नॉन परफॉर्मिंग ॲसेट्स, नाममात्र संपत्ती, अनिष्पादित संपत्ती असे म्हटले जाते। भारतीय रिझर्व्ह बँकेची बँकिंग प्रणाली यामध्ये अलाभकारी संपत्ती किंवा अनिष्पादित संपत्ती या प्रकरणामध्ये देशामध्ये प्रत्येक बँकेला आपली आर्थिक स्थिती समजून घेण्यासाठी नफा तोटा पत्रक तयार करावं लागतं, ताळेबंद तयार करावा लागतो। सोबतच दरवर्षी आपल्या संपत्ती आणि देयतेचं विवरण प्रत्येक बँकेला तयार करावे लागतं। बँकेच्या आर्थिक स्थितीची कल्पना येण्यासाठी या बाबी अत्यंत महत्त्वाच्या आहेत। बँकिंग क्षेत्रामध्ये सुधारणा घडवून येण्यासाठी सरकारने नरसिंहम समितीच्या शिफारसीचा आधार घेऊन अनेक बदल सुचवले। या शिफारसीच्या आधारे रिझर्व्ह बँकेने 1992 मध्ये अनेक मार्गदर्शक तत्वे सुद्धा लागू केली होती। त्या दृष्टीने बँकेच्या संदर्भात कायदे, बँकांची कार्यपद्धती यामध्ये अनेक बदल घडून आलेत। बँकेच्या हिशोब पद्धतीमध्ये सुधारणा करण्यात आली। ताळेबंदांची स्थिती अधिक पारदर्शक व वास्तविक दिसेल अशी पुनर्रचना सुद्धा करण्यात आली व बँकांची वित्तीय स्थिती मजबूत करण्यासाठी विशेष भर सुद्धा देण्यात आला। तर या संदर्भात आपण वेगवेगळ्या बँकांनी दिलेल्या एकूण कर्जापैकी ज्या कर्जाद्वारे व्याजाच्या रूपाने उत्पन्न प्राप्त होण्याची शक्यता नाहीशी झाली आहे अशा बँकेजवळील कर्जाच्या स्वरूपातील संपत्ती म्हणजे अनिष्पादित संपत्ती किंवा नाममात्र संपत्ती किंवा अलाभकारी संपत्ती असे संबोधले जाते। बँकेने कर्ज दिल्यानंतर ते कर्ज आणि त्या कर्जावरील 6 महिन्यापेक्षा अधिक काळासाठी व्याजाची रक्कम थकीत झाली असेल तर त्याला अनिष्पादित संपत्ती किंवा नाममात्र संपत्ती असे म्हणतात। यालाच निष्क्रिय संपत्ती किंवा अलाभकारी संपत्ती असे म्हटले जाते। व्यापारी बँकेची मुख्य कार्य त्यांच्याजवळ जमा असलेल्या ठेवींची रक्कम समाजातील गरजू व्यक्तींना कर्जावर स्वरूपात देणे हे जरी असले तरी दिलेल्या कर्जाची रक्कम बँकेला परत मिळणार असल्याने ती बँकेच्या दृष्टीने बँकेची संपत्ती असते। या कर्जाची बँक वसुली करते। या कर्जावर मिळणारे व्याज हे बँकेच्या उत्पन्नाचे एक प्रमुख साधन असते। ज्या कर्जाची वसुली झाली नसेल, ज्या कर्जाची थकबाकी वाढत असेल, ज्या कर्जासोबत त्यावरील व्याजाची रक्कम सुद्धा थकीत असेल अशी सर्व संपत्ती नाममात्र संपत्ती किंवा अनिष्पादित संपत्ती म्हणून मानण्यात येते किंवा संबोधण्यात येते। अनिष्पादित संपत्तीचे अलीकडच्या काळामध्ये बँका कर्ज वितरित करण्यासाठी कर्ज मेळाव्याचे आयोजन करतात किंवा करताना दिसतात। कर्जाच्या प्रस्तावाची छाननी ही केवळ औपचारिकता राहिली आहे आणि त्यामुळेच भविष्यात कर्जाच्या परतफेडीची पूर्णपणे खात्री देता येत नाही। अशा व्यवहाराचा परिणाम देशाच्या अर्थव्यवस्थेवर अप्रत्यक्षरित्या झाल्याचे दिसून येते। देशातील सर्व व्यापारी बँका व वित्तीय विकास संस्था याचे नियमन भारतीय रिझर्व्ह बँकेच्या बँक परिचालन व विकास विभाग, बँकिंग ऑपरेशन्स अँड डेव्हलपमेंट डिपार्टमेंट याद्वारे करण्यात येते। तर यासाठी नरसिंह समितीच्या पहिल्या व दुसऱ्या शिफारशीच्या अहवालात जे काही सांगितले आहे त्याची भूमिका सरकारने आर्थिक सुधारणेच्या दृष्टीने जे काही कठोर भूमिका घेतली त्याद्वारे भारतीय रिझर्व्ह बँकेने कर्ज वितरण करताना बँकांनी व इतर वित्तीय संस्थांनी कोणत्या कर्ज वितरण धोरणाचा अवलंब करावा याचे निर्देश
प्रदान करण्यात आलेले आहे. या व्यतिरिक्त बँक व इतर वित्तीय संस्था संस्थाद्वारे दिल्या गेलेल्या कर्ज वसुलीसाठी 1993 मध्ये तयार करण्यात आलेल्या कायद्याला भारत सरकारने अधिक बळकटी प्रदान केली. तसेच 2002 मध्ये अंमलात आलेला आर्थिक संपत्तीची सुरक्षितता व पुनर्बांधणी आणि सुरक्षित व्याज प्रवर्तन कायदा 2002 अशी अधिक सुधारित पद्धतीने ही पद्धती लागू करण्यात आली होती. भारतीय रिझर्व्ह बँक किंवा बँकेच्या व्यवसायात करणाऱ्या बँकांवर प्रभावी नियंत्रण ठेवण्यासाठी महत्त्वपूर्ण कार्यात्मक भूमिका पार पाडण्यासाठी महत्त्वाच्या कार्याची भूमिका म्हणजे उत्पन्न, संपत्ती, गुंतवणूक याचे विशेषीकरण करून त्या संदर्भात नियमावली तयार करणे हे महत्त्वाचे असते. रिझर्व्ह बँकेच्या नियमावली अंतर्गत अलाभकारी संपत्ती, नाममात्र संपत्ती, त्याला नॉन परफॉर्मिंग असेट्स NPA याचे नियमन करण्याचे निर्देश बँकेने लागू केलेले आहे. तर यामध्ये आपण अलाभकारी संपत्तीची व्याख्या, डेफिनेशन ऑफ नॉन परफॉर्मिंग असेट्स NPA, डेफिनेशन ऑफ NPA या संदर्भात विचार करूया. अलाभकारी संपत्ती किंवा नाममात्र संपत्ती किंवा अनिष्पादित संपत्ती म्हणजे ही कर्जाच्या संदर्भात असलेली संकल्पना आहे, ज्यामध्ये व्याज किंवा मुद्दल रकमेचे हप्ते हे एका ठराविक कालावधीसाठी थकीत होऊन जातात. प्रामुख्याने संपत्तीचे 2 प्रकारात विभाज्य करण्यात येते. लाभकारी कार्यकारी संपत्ती किंवा लाभकारी संपत्ती परफॉर्मिंग असेट्स, दुसरा आहे अलाभकारी किंवा अकार्यकारी संपत्ती नॉन परफॉर्मिंग असेट्स, अनिष्पादित संपत्ती किंवा नाममात्र संपत्ती. लाभकारी किंवा कार्यकारी संपत्ती कर्ज यामध्ये अगदी नगण्य जोखीम असते, त्यामुळे त्यांना लाभकारी संपत्ती स्टँडर्ड असेट्स असे म्हणतात. जर अलाभकारी किंवा अकार्यकारी संपत्ती कर्ज यामध्ये जोखीम मोठी असते. अलाभकारी संपत्ती म्हणजे असे कर्ज किंवा पट्ट्यावरील कर्ज, त्याला ऋण म्हणतो, ज्याचे कराराप्रमाणे ठरलेल्या कालावधीत मुद्दल व व्याजाची परतफेड होत नाही, अशी प्रक्रिया म्हणजे अलाभकारी संपत्ती होय. अनेक विचारवंतांनी अलाभकारी संपत्ती, अनिष्पादित संपत्ती किंवा नाममात्र संपत्तीची व्याख्या केलेली आहे. बँका किंवा वित्तीय संस्था, पतसंस्था कर्ज वितरित करीत असतात, कर्जाचं वाटप करत असते, आणि ज्या कर्जाची परतफेड होत नसते, कर्जाचे व्याज व कर्जाचा हप्ता बऱ्याच अवधीसाठी म्हणजे बऱ्याच कालावधीसाठी स्थगित असतो, त्याला अशा व्यवहारातून उद्भवणारी बाब म्हणजे अलाभकारी संपत्ती किंवा अकार्यकारी संपत्ती किंवा नाममात्र संपत्ती किंवा अनिष्पादित संपत्ती होय, नॉन परफॉर्मिंग ॲसेट्स होय. अलाभकारी संपत्ती हे बँकेचे अलाभकारी कर्ज तसेच जप्तीद्वारे बँकेच्या ताब्यात असलेली स्थावर संपत्ती होय. बँकेच्या ताब्यात असलेली स्थावर संपत्ती होय. थोडक्यात असं संबोधले जाते की अलाभकारी संपत्ती म्हणजे असे कर्ज, असे ऋण जेथे बँकेने वाढीव मुदत देऊन सुद्धा कर्जदाराने कराराप्रमाणे कर्जावरील व्याज व मुद्दलाची परतफेड केलेली नसते, अशा प्रकारच्या कर्जाला अलाभकारी संपत्ती असे म्हटले जाते. अलाभकारी संपत्तीमुळे कर्जदाराला मुद्दल किंवा व्याजाच्या परतफेडीच्या स्वरूपात कोणताही फायदा किंवा उत्पन्न मिळत नाही. जर कर्जदाराने मुद्दल रकमेचे आणि त्यावरील व्याजाचे हप्ते 180 दिवसापेक्षा जास्त कालावधीसाठी थकीत केले असेल तर ती संपत्ती बँकेच्या दृष्टीने अलाभकारी, नाममात्र किंवा अनिष्पादित संपत्ती समजण्यात येते, नॉन परफॉर्मिंग असेट्स समजण्यात येते. अलाभकारी संपत्ती ही अशी संपत्ती आहे ज्यापासून बँकेला काहीच मिळत नाही, काहीच नफा प्राप्त होत नाही. मार्च 2000
4 पासून जर एखाद्या कर्जदाराने 90 दिवसापेक्षा जास्त कालावधीसाठी कर्जाच्या परतफेडीचे हप्ते भरले नसल्यास त्याला थकबाकीदार डिफॉल्टर असे म्हटले जाते. एखाद्या वेळी बँकेने दिलेली अग्रिम रक्कम किंवा मंजूर केलेले कर्ज हे अलाभकारी होत असते, तेव्हा बँक त्या कर्जदाराच्या सर्व खात्यांना अलाभकारी किंवा अकार्यकारी खाते, NPA अकाउंट, अनिष्पादित संपत्ती असा दर्जा देत असतात. मग बाकीचे खाते हे सक्रिय कार्यक्षम असले तरी त्या सर्व खात्यांना अकार्यकारी, NPA, अकार्यकारी किंवा अलाभकारी किंवा अनिष्पादित संपत्ती असे समजण्यात येते. कर्जदाराने कर्ज घेताना ठेवलेली अनामत संपत्ती, कॉन्शियस असेट्स हे अलाभकारी संपत्तीत केव्हा होते? या प्रश्नाबाबत विचार करताना बऱ्याच कालावधीच्या थकबाकीनंतर कर्जदार बॉरोवर कर्ज देण्याच्या करारानुसार ठेवलेल्या अनामत संपत्तीला जप्त, फॉरफिटेड किंवा लिलाव, ऑक्शन करण्यास मजबूर होतो. परंतु एखाद्या बँकेने अनामत संपत्ती ठेवलेली नसेल तर ती बँक त्या कर्जाची वसुली झाली नाही म्हणून ते कर्ज बुडीत कर्ज, बॅड लोन या नावाने नमूद करते आणि ही संपत्ती कमी किमतीवर दुसऱ्या कर्ज वसुली करणाऱ्या अभिकर्त्याला, एजन्सीजला विकली जाते किंवा विक्रीस सुपूर्द केली जाते. अनिष्पादित संपत्तीचे व्यवस्थापन या पद्धतीने असते. ऑगस्ट 1991 मध्ये केंद्र सरकारने रिझर्व्ह बँकेचे भूतपूर्व गव्हर्नर श्री M. नरसिंहन यांच्या अध्यक्षतेखाली वित्त पद्धती समितीची स्थापना केली होती. या समितीस SS नाडकर्णी, YH मालेगम, MD चौधरी, MR श्रॉफ, KG रेड्डी इत्यादी सदस्य होते. ही समिती वित्तरचना, संघटना, कार्य आणि पद्धती या सर्व बाबीचे परीक्षण करणार होती. या समितीने बँकाच्या कामकाजाबद्दल वेगवेगळ्या शिफारसी केल्या. त्यामध्ये अनिष्पादित संपत्तीचे कसे मत राहील, अनिष्पादित संपत्तीची प्रक्रिया कशी राहील याचं मत सुद्धा त्यांनी दर्शवलं होतं. ज्या अग्रिम कर्जावरील 6 महिन्यापेक्षा अधिक कालावधीसाठी व्याज थकीत आहे ती सर्व संपत्ती अलाभदायी संपत्ती संबोधण्यात येते. या संपत्तीचे वर्गीकरण मात्र 2 प्रकार केले जाते. एक दुय्यम संपत्ती 2 वर्षाच्या आतील आणि संशयित संपत्ती 2 वर्षापुढची आणि बुडीत संपत्ती अशा पद्धतीने केली जाते. अनिष्पादित संपत्तीचे निकष, अनिष्पादित संपत्तीचा क्रायटेरिया म्हणतो आपण, क्रायटेरिया ऑफ NPA, अनिष्पादित संपत्तीचे निकष हे खालीलप्रमाणे आहे. बँका आपल्या ठेवीनुसार ग्राहकांना जे विविध कर्ज देतात ती बँकेची संपत्ती असते. त्यातूनच अनिष्पादित संपत्ती कोणती हे माहीत करून घेण्यासाठी काही निकष किंवा काही कसोट्या लावलेल्या आहेत. त्या कसोट्या किंवा काही निकष कोणते ते आपण खालीलप्रमाणे समजून घेऊया. पहिलं आहे रोख कर्ज आणि अधिविकर्ष, कॅश क्रेडिट अँड ओव्हरड्राफ्ट्स. रोख कर्ज आणि अधिविकर्ष सवलत दिली असेल आणि त्या कर्जामधील थकबाकी मागील 6 महिन्यापासून असेल, तसेच त्यावरील व्याज देखील बँकेकडे नियमितपणे जमा होत नसेल तर त्या कर्जाचा आणि त्यावरील व्याजाचा समावेश अनिष्पादित संपत्तीमध्ये, अकार्यकारी संपत्तीमध्ये केला जातो. दुसरा आहे मागणी कर्ज, डिमांड लोन. मागणी कर्जाची वसुली झाली नसेल किंवा त्यावरील व्याज मागील 6 महिन्यापासून थकीत असेल तर त्याचा समावेश अनिष्पादित संपत्तीत केला जातो. मागणी कर्जावरील व्याजाची रक्कम ही देय झाल्यापासून 1 महिन्याच्या आत बँकेकडे जमा होणे आवश्यक असते. जर 1 महिन्यानंतरही व्याजाची रक्कम बँकेत जमा होत नसेल तर त्याला मागील येणी किंवा मागणी कर्ज असे संबोधण्यात येते. मुदती कर्ज, टर्म लोन्स. मुदती कर्जावरील व्याज देय झाल्यानंतर 1 महिन्याच्या आत ते बँकेकडे जमा होणे आवश्यक असते. ते जर मुदतीत जमा झाले नाही तर त्याला मागणी येणे असे म्हटले जाते.
असे व्याज मागील 2 महिन्याच्या आत वसूल न झाल्यास त्या व्याज आणि कर्जाला अनिष्पादित संपत्ती, अकार्यकारी संपत्ती किंवा नाममात्र संपत्ती, नॉन परफॉर्मिंग ॲसेट्स असे मानले जाते. हुंड्याची वटवणूक, बिल डिस्काउंटेड. बँक हुंड्याची खरेदी करून आणि वटवणूक करून व्यापाऱ्यांना आर्थिक मदत करीत असते. ही रक्कम देय झाल्यावर जर पुढील 2 महिन्याच्या आत बँकेकडे जमा झाली नाही तर त्याचा समावेश अनिष्पादित संपत्तीमध्ये केला जातो. म्हणजे अनिष्पादित संपत्ती निर्माण होण्याची काही कारणे, कॉजेस ऑफ एनपीए हे महत्वाचा मुद्दा आहे. कॉजेस ऑफ एनपीए, अनिष्पादित संपत्ती किंवा नाममात्र संपत्ती, अनिष्पादित संपत्ती निर्माण होण्याची कारणे खालीलप्रमाणे सांगता येईल. पहिलं कारण आहे कर्ज प्रस्तावाचे अयोग्य परीक्षण करणे. कर्ज प्रस्तावाचे अयोग्य परीक्षण. कोणत्याही बँकेकडे कर्जासाठी विविध प्रस्ताव येत असतात, अनेक प्रकारचे प्रस्ताव येत असतात. बँका अनेकदा त्या कर्जाच्या प्रस्तावाचे योग्य परीक्षण करीत नाहीत, दुर्लक्षितपणा होतो. प्रस्तावित प्रकल्पाची विश्वसनीयता आणि व्यवहार्यता पडताळून पाहिल्या जात नाही. त्यामुळे त्या प्रस्तावावर दिलेल्या कर्जाची रक्कम थकीत होऊन अनिष्पादित संपत्तीत वाढ होते किंवा नाममात्र संपत्तीमध्ये वाढ होते, एनपीए मध्ये वाढ होते. नंबर 2, कर्जाच्या परतफेडीकडे दुर्लक्ष. कर्जाच्या परतफेडीकडे दुर्लक्ष. दिलेल्या कर्जाची वसुली बँका हप्त्याने करीत असतात. हे हप्ते वेळेवर भरण्यात येत असल्याची खात्री बँकांनी वेळोवेळी करून घेणे आवश्यक आहे. परंतु बँका मात्र त्याकडे दुर्लक्ष करताना आढळतात. त्यामुळे अनिष्पादित संपत्तीच्या मात्रेत मात्र मोठ्या प्रमाणात वाढ होते. कर्ज वसुली यंत्रणेचा अभाव. कर्ज वसुली यंत्रणेचा अभाव. अनेक बँका कर्ज तर देऊन टाकतात, मात्र त्या कर्जाच्या वसुलीसाठी त्यांच्याकडे योग्य आणि पुरेशी यंत्रणा नसल्यामुळे कर्जाची वसुली वेळेवर केल्या जात नाही आणि संपत्ती अनिष्पादित होते किंवा नाममात्र संपत्ती ही वाढत जाते. भांडवली गरजेच्या परीक्षणाचा अभाव. हे सुद्धा एक कारण आहे, भांडवली गरजेच्या परीक्षणाचा अभाव. कर्जदाराने एखाद्या प्रकल्पासाठी, एखाद्या प्रोजेक्टसाठी, एखाद्या प्रकल्पासाठी कर्जाची मागणी केल्यानंतर त्याला वास्तविक किती भांडवलाची आवश्यकता आहे याचा अभ्यास आणि परीक्षण बँकेने करणे अत्यंत आवश्यक आहे. कर्जासाठी असणारी मागणी ही आवश्यकतेपेक्षा जास्त नाही याची खात्री बँकेने मात्र करून घेतली पाहिजे. प्रकल्पास लागणारा विलंब. ज्या प्रोजेक्टसाठी कर्ज दिलं जातो त्या प्रकल्पास लागणारा विलंब. एखाद्या प्रकल्पाला कर्ज मंजुरी दिल्यानंतर त्याच्या सुरू होण्यामध्ये, तो प्रकल्प सुरू होण्यामध्ये जर विलंब होणार असेल तर प्रकल्पाचा खर्च सुद्धा वाढत असतो. त्याशिवाय प्रकल्प हा अनार्थिक होऊन जातो. प्रकल्पातून लाभ होत नसल्यामुळे बँकेकडून घेतलेल्या कर्जाची परतफेड करण्यामध्ये विलंब होत असतो व बँकांची अनिष्पादित संपत्ती किंवा नाममात्र संपत्ती, नॉन परफॉर्मिंग ॲसेट, एनपीए हा सुद्धा वाढत असतो. उद्योग संस्थांचे अयोग्य व्यवस्थापन. उद्योग संस्थांचे किंवा कारखान्यांचे अयोग्य व्यवस्थापन. अनेकदा उद्योग संस्थेचे व्यवस्थापक, प्रशासन व्यवसायाचे व्यवस्थापन योग्य रीतीने करू शकत नाही. विविध व्यावसायिक क्रियांचे अयोग्य व्यवस्थापन होत असल्यामुळे व्यवसायाला नफा प्राप्त होत नाही, नफा मिळत नाही. त्यामुळे घेतलेल्या कर्जाच्या परतफेडीसाठी संस्थेजवळ उत्पन्न नसते. बँकेच्या कर्जाची परतफेड करू न शकल्यामुळे अनेकदा उद्योग बंद पडतात आणि बँकेच्या अनिष्पादित संपत्तीमध्ये, नॉन परफॉर्मिंग ॲसेट्समध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होते. संचालकाचे हितसंबंध हा सुद्धा महत्त्वाचा मुद्दा आहे. संचालकाचे हितसंबंध. बँकाचे संचालक आपापल्या परिचितांना आणि नातलगांना भरमसाठ कर्जाचा पुरवठा करतात. त्यासाठी ते बँकेच्या नियमांचाही विचार करीत नाही, मात्र त्या कर्जाच्या वसुलीचे कोणतेही प्रयत्न करीत नाहीत. त्यामुळे अनेक अनिष्पादित संपत्ती
अनेक नॉन परफॉर्मिंग ॲसेट्स मोठ्या प्रमाणावर वाढते आणि अनेक सहकारी व खाजगी बँकामध्ये बँका, सरकारी बँका किंवा खाजगी बँका बंद करण्याची वेळ येते. बाजारातील चढउतार बाजारात होणाऱ्या चढउताराचा परिणाम उद्योग व्यवसायाच्या उत्पन्न प्राप्तीवर होत असतो. त्यामुळे जर उत्पन्नाचे प्रमाण कमी झाले तर उद्योगाद्वारे कर्जाची परतफेड वेळेवर होऊ शकत नाही व बँकेच्या अनिष्पादित संपत्तीमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होते. अशा पद्धतीचे मुद्दे आपल्याला अनिष्पादित संपत्ती निर्माण होण्याची कारणे कोणती या संदर्भात आपल्याला पाहता येईल. तर कर्जदारामुळे बॉरोवरमुळे होणारे अलाभकारी संपत्ती खात्याची जी काही कारणे आहे ही कारणे या पद्धतीने सांगितले गेलेली आहे. यामध्ये थोडक्यात पुन्हा मी रिपीट करतोय की बँकिंग व्यवहारात अलाभकारी संपत्ती निर्माण होण्याची जे मुद्दे आहेत हे मुद्दे खालीलप्रमाणे असते. जसं आवश्यक रक्कम जमविण्यास अपयश येत असेल, कर्जदारामुळे होणारे अलाभकारी संपत्ती खात्याची कारणे कोणती, तर आवश्यक रक्कम जमविण्यास अपयश येणे, अतिशय जास्त महत्वाकांक्षी प्रकल्प समजणे, अतिशय जास्त महत्वाकांक्षी प्रकल्प समजणे, प्रकल्प पूर्ण होण्यास विलंब होणे, अनावश्यक खर्च करणे, अधिकचा व्यापार किंवा खरेदीदारी करणे, संग्रहणाचे किंवा लागणाऱ्या साधन सामुग्रीचे असंतुलन होणे, नियोजनाचा अभाव असणे, एकाच ग्राहकावर अवलंबून असणे, सक्रिय किंवा क्रियाशील भांडवलाचे चुकीचे व्यवस्थापन किंवा गुंतविलेल्या भांडवलीचे चुकीचे व्यवस्थापन करणे, तज्ञाचे मार्गदर्शन किंवा संबंधित कौशल्याचा अभाव असणे, प्रकल्पाच्या यशाच्या दृष्टिकोनातून योग्य व्यवस्थापन व नियोजन न करणे, गुणवत्ता व्यवस्थापन कौशल्याचा अभाव असणे, प्रत्येक वसुलीचे कमी प्रमाण, गुणवत्ता नियंत्रणाचा अभाव अशा पद्धतीची कारणे अलाभकारी संपत्ती खाते निर्माण होण्यास कारणीभूत ठरतात. बँकेद्वारे होणारे अलाभकारी संपत्ती खात्याची कारणे जर कोणती असा जर प्रश्न विचारला तर आपल्याला बँकेद्वारे होणारे अलाभकारी संपत्ती खात्याचे कारण खालीलप्रमाणे आपल्याला समजून घेता येईल. ते म्हणजे कर्जदाराची निवड किंवा ओळख करण्यास चूक करणे, कर्जदाराच्या आर्थिक क्षमतेचे चुकीचे विश्लेषण करणे, कागदपत्राची योग्य पडताळणी किंवा शहानिशा न करणे, देवाणघेवाणीच्या व्यवहारामध्ये जास्तीत जास्त लवचिकता दाखवणे, बँकिंग व्यवस्थेवर जास्त भार असणे, बर्डन असणे, बँक शाखा किंवा युनिट नियमितपणे निरीक्षण न होणे, विकासाच्या प्रेरणेचा अभाव असणे, कर्ज मंजुरीमध्ये जास्तीचा विलंब करणे, प्रशिक्षित कर्मचारी वर्गाचा अभाव असणे, चिकाटीने व प्रामाणिकपणे काम करण्याची सवय नसणे, कर्ज वसुलीसाठी कटिबद्ध नसणे, कर्मचाऱ्यामध्ये तंत्रज्ञानाचे किंवा तांत्रिक कौशल्याचा अभाव असणे, अशा पद्धतीची कारणे सुद्धा आपल्याला बँकेद्वारे अलाभकारी संपत्ती खात्याची कारणे कोणती हे आपल्याला समजून घेता येईल. अलाभकारी संपत्ती खाते होण्यास काही इतर कारणे सुद्धा कारणीभूत ठरतात. अलाभकारी संपत्ती खाते निर्माण होण्यासाठी इतर कारणे कोणती कारणीभूत ठरतात ती पाहूया. आधारभूत सोयी सुविधांचा अभाव, तंत्रज्ञानामध्ये झपाट्याने होणारे बदल, शासनाची असहकार्याची भूमिका, ग्राहकांच्या प्राधान्यतेमध्ये झालेला बदल, मूल्यवाढ किंवा साधनांच्या किमतीमध्ये वाढ, शासनाचे किंवा सरकारचे बँकिंग व्यवहाराविषयी बदलते धोरण, कर्ज देण्याविषयीचे धोरण, करविषयक कायदे किंवा अटी, नागरिकांमध्ये रोष, आंदोलन किंवा उठाव निर्माण होणे, असंतोष निर्माण होणे, कायदे व्यवस्थेचा आळशीपणा, बँकिंगच्या कायदा किंवा धोरणांमध्ये होणारे बदल, अशा पद्धतीने अलाभकारी संपत्ती खाते निर्माण होण्यास हे इतर कारणे सुद्धा महत्त्वाची ठरते. तर अलाभकारी संपत्ती निर्माण होणाऱ्या समस्या या आपण पुढील लेक्चरला बघूया. थँक्यू.